अँड वेलकम. तर मागच्या वेळेस मी तुळशीबागेत गेलेली शॉपिंग करायला. तर मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय शॉपिंग केली. आणि हा माझा आउटफिट हा घरचाच आहे, कारण की मी तुम्हाला चेंज करून दाखवणार आहे की मी काय काय शॉपिंग केली. आणि चेहऱ्यावर पण काय लावलेलं नाहीये, कारण की मी मेकअपचे प्रोडक्ट घेतलेत आणि तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय घेतले. लेट्स सी. अभी मजा आएगा ना हा बॉडीकॉन एवढा प्रिटी आहे ना. लुक ॲट दिस कलर. मला खूप आवडला. ह्याच्यामध्ये ब्ल्यू कलर एक होता, पण मला हा खूप आवडला. आणि माझे जास्त करून जे कपडे आहेत ते स्टॅच्यूला लावलेले आहेत, आणि हा स्टॅच्यूलाच लावलेला होता आणि मला खूप आवडला. ह्याची प्राइस ऑलमोस्ट 1200-1300 सांगत होते आणि बार्गेनिंग करून 900ला दिलं. तर चला मी घालून दाखवते. हा बॉडीकॉन भाई साहब असला भारी आहे ना. एवढा बॉडीला हक करतो, एकदम फिटिंग करेक्ट बसतोय. म्हणजे काही करायची गरज नाही याला ना. फिटिंग करायची गरज आहे. त्याचा गळा पण खूप मस्त आहे आणि आतमध्ये इथे पण इलास्टिक आहे खूप. म्हणजे जे माझ्यासारखे स्लिमिंग गर्ल आहेत ना, त्यांना असा फुल वगैरे एकदम फुल स्लीवलेस असतील ना, त्यांना ते खूप छान दिसतं. मला खूप आवडलं. आणि याचा टेक्स्चर, याचा कलर खूप मस्त आहे. मला खूप आवडला. जीन्स ही ना मी थोडी फिटिंग केली आहे, कारण की माझी कंबर खूप लहान आहे आणि ही साईज 30 आहे. तर बघू शकतो. ही पण मला अराउंड 600ला सांगत होता, पण बार्गेनिंग करून 400ला दिली. बार्गेनिंग जमायला पाहिजे, तुळशी पाहिजे, काही म्हणा. चला तर मग काय करून बघू. लुक ॲट दिस. एकदम भारी. फिटिंग केल्यामुळे छान बसते. आणि ते स्क्रॅचेस एकदम परफेक्ट. आणि हे कशावर पण, क्रॉप टॉपवर, शर्ट्सवर, कशावरही छान दिसू शकते. आणि ही जीन्स सुद्धा मला मम्मीने गिफ्ट केली. चला तर मग नंतर ना हे ट्राउझर मला 200 सांगत होते, नंतर ना 150ला दिली. ही सुद्धा मम्मीनं गिफ्ट केलेली आहे. ह्याला पॉकेट पण आहेत. आणि आय थिंक मला असं वाटतंय की ही मला हाईटला कमी पडते. आय थिंक मला असं वाटतंय. ही ट्राउझर सुद्धा मला माझ्या मम्मीनं गिफ्ट केलेली आहे आणि कमरेला पण फिटिंग केली आहे मी. आता तुम्ही म्हणत असाल की मम्मीने एवढं गिफ्ट का दिलं. तर दिवाळीला मी काय घेतलं नव्हतं मागच्या, आणि मम्मीला बर्थडेला पण कपडे घेत असते. तर मम्मीला म्हणलं नको घेऊ या दिवाळीत, तू डायरेक्ट बर्थडेलाच घे. तर त्यामुळे मम्मीनं मला कपडे दिले. आता मेकअपचं सामान हे मी पाऊंड्स जेल बेसचं क्रीम घेतली. क्रीम नाही म्हणता येईल, ह्याला जेल म्हणता येईल. ही आहे 64 रुपीजला. तर मी दाखवते लावून, कारण की मला मेकअपच करता येत नाही आणि मला माहितच नव्हतं की कुठला मॉइश्चरायझर चांगला दिसेल, म्हणून हे घेतलं. एकदम असं ऑब्झर्व झालेलं. आणि नंतर हे प्रायमर इबाचं आहे, 399ला आहे. फोटो परफेक्ट HD फेस प्रायमर. आय थिंक छान असेल. माझ्याकडे आधी एक होतं स्विस ब्युटीचं, पण हे मी नाही एवढं वापरत. हे लग्नातलं घेतलेलं मी. मला आधी मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मला काहीच माहित नव्हतं की मी फाउंडेशन लावायची, ते पण डायरेक्ट स्किनवर अप्लाय करायची. मला आधी माहितच नव्हतं की आधी प्रायमर लावायचं असतं, मॉइश्चरायझर लावायचं असतं, आणि ते एकदम असं फुटायचं. अजिबात चांगलं दिसत नव्हतं ते. नंतर मग कळालं मला. नंतर हे फाउंडेशन घेतलंय मी. हे पण इवाचं आहे, नायकावरून मागवलेलं मी. हे पण 399चं आहे, पण हे खूपच लाईट आहे. माझ्या स्किन पेक्षा खूप लाईट आहे. मला ना शेडच कळत नाही की फाउंडेशनची कुठली शेड जास्त लाईट आहे. तर मी काय करणार आहे, मी हे वाया नाही घालवणार आहे. आणि त्यांनी रिटर्न पण घेतलं नाहीये. तर हे, आणि हे खूपच डार्क आहे माझ्या स्किन पेक्षा. तर हे मी दोघं मिक्स करणार आणि फाउंडेशन लावणार. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. मिक्स केलंय
बघूया. कन्सिलर नाही लावलेलं मी. हे केस ना. I think लावलेलं मला फोन मध्ये एवढं दिसत नाहीये. ओके. आणि नंतर ही बनाना पावडर स्विस ब्युटीची आहे. प्राइस आहे 329 रुपीजला आहे. आय थिंक खूप कॉस्टली गेलेली आहे. छान आहे पण म्हणजे माझ्या स्किनला सूट होते. लावून बघूया. हे मी पफ घेतलेलं आहे बघा 2 पॅकेट. 2च फक्त आणि फक्त 99 रुपीजला डिस्काउंट मध्ये 75 रुपीजला पडलं मला. लांबून छान वाटतंय. आणि नंतर हे इबाचं कॉम्पॅक्ट पावडर हे पण आहे 259 रुपीजला. आणि हे खूप लाईट आहे. खूप जास्त लाईट आहे. उन्हात दिसत पण नाहीये. आणि हे मी यूज नाही. खूपच डार्क आहे. भाई मेरे साथ ऐसा क्यों होता है. आणि नंतर हे हायलायटर घेतले. मला हायलायटर घ्यायची खूप इच्छा होती. इन्साइटचं आहे आणि हे आहे 120 रुपीजला. मला सांगत होते मी 100 रुपीजला घेतलं. छान आहे. छान खूप छान आहे. हो नाही डोकं नाही दिसणार नाही. आय थिंक मी खूप जास्त घेतलंय. मी बर्थडेला लावलेलं छान दिसत होतं. मी मेकअप का करते मी तुम्हाला दाखवण्यासाठी. ऍटलिस्ट मी काय कुठं जाणार तर नाहीये. आणि इथं थोडस डोळ्याला इथं छान वाटते. इथं एकदम अशी शाईन चेहरा ग्लो करतो. लास्ट बट नॉट द लिस्ट लिपस्टिक. माझ्याकडे लिपस्टिक खूप कमी आहेत. आणि मॅट लुक आहे देसी दिवा. आणि हे कधीतरीच यूज करण्यासाठी घेतलं. एकदम फेस्टिवल साठी एकदम कधीतरीच सणासुदीचं. आणि हे जी शेड आहे मरून 11 खूप डार्क वाटते. ट्राय करून बघूया. नाईस. तर सांगा कसं झालंय मेकअप. एवढे सगळे पैसे घालून घेतलंय तर खरं. हा अजून एक मेकअप फिक्सर. हे 200 रुपीजला घेतलंय मी. मला मेकअप फिक्सर असा घ्यायचा होता जे शिमरी असतात पण ते खूप कॉस्टली होतं. त्यामुळे मी नाही घेतलं. मग मी कधी यूज केलं नव्हतं. मग मला ट्राय करून बघूया एकदा. बघूया. आधी साईडला मारून बघते. हो कसं झालंय मेकअप. आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट्स करा प्लीज. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. चलो तो फिर मैं चलती हूँ. बाय.